न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये बुधवारी बंदची हाक देण्यात आली आहे। बंद दरम्यान ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला। दुपारच्या सुमारास आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले। शहरामध्ये ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या। दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। आंदोलनादरम्यान स्टेशन रोड आणि परिसरामध्ये आंदोलनकर्ते आणि पोलीस आमने सामने आले। अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बुधवारी दुपारी 1 वाजल्यापासून परभणी जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले। आंबेडकरी अनुयायांनी बुधवारी परभणी जिल्हा बंदची हाक दिली होती। सकाळच्या सुमारामध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। दुपारी 12:30 नंतर परभणी शहरातील आंदोलन हिंसक झाल्याचे दिसून आले। आंदोलकांनी ठिकठिकाणी दगडफेक केली। जाळपोळीच्या घटना घडल्या। बस स्थानक परिसरामध्ये तोडफोड करत फळांचे गाडे डिग्गी नाल्यामध्ये टाकण्यात आल्या। औषधी दुकान आणि इतर दुकानांच्या काचा फोडण्यात आल्या। स्टेशन रोड, RR टॉवर, छत्रपती शिवाजी चौक, गांधी पार्क, गुजरी बाजार आदी भागामध्ये वाहनेही फोडण्यात आली। काही वाहने जाळण्यात आली। स्टेशन रोड भागामध्ये आंदोलनकर्ते पोलीस आमने सामने आले। यावेळी दगडफेक झाली। आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या। मोर्चेकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तोडफोड झाल्याची चर्चा आहे।